नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र. मी राष्ट्रीय उपाध्यक्षा शिला चर्चा. सर्वप्रथम माझ्या मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. 8 मार्च महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तुम्हाला माहीत असेलच, या दिवसाची खरी सुरुवात महिलांच्या सामूहिक प्रयत्नांनी अमेरिकेत 1908 साली 8 मार्चला न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करत असलेल्या महिलांनी काम जास्त पण मजुरी कमी या कारणामुळे लढा पुकारला होता. आणि स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा एक संघर्ष होता. आणि हा संघर्ष जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो. महिलांचा पुरातन इतिहास जर बघितला तर गुप्त साम्राज्यामध्ये गणिका संस्कृती होती, परंतु पुढे इतिहासात स्त्री ही एक उपभोगाची वस्तू म्हणून तिचा दृष्टिकोन बदलला गेला. राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, अहिल्याबाई यांनी तर इतिहासाची पाने आपल्या कर्तृत्वाने चमकवलीच आणि आपल्यासमोर एक आदर्श ठेवला. आज आपण महिला दिन साजरा करत आहोत, तर प्रत्येक महिलांनी आपले हक्क, कर्तव्य, जबाबदारी जाणून घ्यायला हवी. डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, महिलांचे अधिकार प्राप्त करून दिले. त्यांच्या यशामागे नक्कीच रमाईचा हात होता. आणि आपल्याला साक्षर करण्यामागे क्रांतिकारक ज्योतिराव फुले यांच्याही या यशामागे सावित्रीमाईंचाच हात होता. बघा, एक स्त्री काय करू शकते हे उत्तम उदाहरणं आपल्यासमोर इतिहासातली आहेत. स्त्री या विश्वाची जननी आहे. ती पुरुषाला जन्म देते. अर्ध जग हे स्त्रीच आहे तर अर्ध पुरुषाच आहे. आणि म्हणूनच पुरुषाप्रमाणे स्त्रियांना अधिकार मिळावे, मतदानाचा हक्क मिळावा आणि प्रत्येक क्षेत्रात तिला पुरुषाप्रमाणे मान मिळावा. आणि यासाठीच हा 8 मार्चचा लढा होता. जर्मन समाजवादी क्लारा झेटकिन यांनी कोपनहेग येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला आणि तो प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळेच दरवर्षी 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तुझ्या उतुंग भरारी पुढे गगनही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल या पंखाखाली विश्व सारे वसावे. सर्व सावित्रीच्या लेकींना महिला दिनाच्या मी शुभेच्छा देते. आणि सर्वांचं खरंच आज जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सावित्रीच्या लेकींचं मी कौतुक करते. जय ज्योती, जय सावित्री.